अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. खूप जण गुरुचरित्र पारायण वाचन करताय, खूप चांगली गोष्ट आहे. पण खूप जणांचे फोन आले, मेसेज आले, गुरुजी गुरुचरित्र पारायण करताना त्यांना खूप जणांना झोप येते, अचानक झोप येते. गुरुचरित्र पारायण करत असताना डोळे जड होता, छातीमध्ये धडधड होते, मन घाबरतं, गुरुचरित्र वाचन करावं वाटत नाही, मनामध्ये वेगळे विचार येतात. काही काही लोकांचं डोकं भ्रमिष्ट होतं, काही काहींना काही समजत नाही आपण काय वाचतोय. आणि काही नियम जर नाही फॉलो केले तर आपल्याला याचा त्रास का होतो. काही काही जणांना गुरुचरित्र वाचन करताना सकाळी 2 वाजता वाचायला बसतात, 3 वाजता त्यांचं दिवसभर वाचन होत नाही. असं का बरं? त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. अवश्य आपण गुरुचरित्र हे इझी घेऊ नका. खूप जण काय होतं, गुरुचरित्र इझी घेतात. दुसरं कोणी वाचतंय, मी पण वाचतोय, यांनी घरी केलं मी पण घरी करतो. प्रत्येकाच्या घरामध्ये वास्तुदोष असतो, लक्षात ठेवा. वास्तुदोष, पितृदोष. काही काही जण मठामध्ये, केंद्रामध्ये करतात. पारायण करायला सगळेजण करतात, बाजूजण केलं मग आपण पण करायचं. तसेच खूप सेवेकरिता यांचे जे अनुभव आहेत ते मी आपल्याला सांगतोय, त्यातून काहीतरी आपण बोध घ्यावा. गुरुचरित्राला इझी घ्यायचं नाही. काही काही जण मठामध्ये केंद्रापणे पारायण करता, घरी येऊन गादीवर झोपता. काही काहींना त्रास झालाय तसा. काही काही जण भ्रमिष्ट झालेले, डायरेक्ट भ्रमिष्ट, त्यांनी कधीच आयुष्यात गुरुचरित्र वाचला नाही, असे खूप आहे. त्यामुळे दादा आम्ही गुरुचरित्राला एवढं इझी घेतो, खूप इझी. एवढं इझी नाहीये गुरुचरित्र. दत्त महाराजांना समजणं एवढं सोपं नाहीये. एवढं सोपं नाही दत्त महाराजांना समज. आपण का म्हणतो 3 नियम पाळा, का बरं म्हणतो? नियम पाळून जर केलं, जशी आता गाडी आहे, आपण नियम पाळून चालवली तर ठीक आहे, नाही तर कुठं पण ठोकल्या जाते. तसंच आहे गुरुचरित्र पारायण. हे 5वा वेद आहे. 5वा वेद आहे. काही काही लोक भ्रमिष्ट झालेले, त्यांना समजत नाही आपण काय करताय. काही काहींना गुरुचरित्र वाचन करताना झोप येते अचानक. ज्यांना झोप येत असेल त्यांना पितृदोष, बाहेरचं काही गोष्टी खाण्यात, आणि त्यांचं मन स्थिर नाही, मन घाबरणं, छातीमध्ये धडधड होणं, मनामध्ये भीती वाटणं. आणि काय होतं, खूप जण बघतो मी, फक्त गुरुचरित्र वाचायचं आणि संपवायचं. असं का बरं करता तुम्ही? कमेंट करून मला अवश्य सांगा. गुरुचरित्र वाचायचं आणि संपवायचं. समजा आजचे अध्याय 1 ते 9 अध्याय असेल, 10 ते 21 अध्याय असेल, किती पण जेवढे अध्याय असेल ते अध्याय वाचून फक्त संपवायचे का आपल्याला? काही काही जण माईकवर बोलत असतात, त्यांच्या मागं कोण मागं लागलेलं काय माहिती, मला सापडलंच नाही अजून. काय होतं, गुरुचरित्र माईकवर बोलणारा व्यक्ती मोठ्याने एक्सपिरियन्स असतो, त्याला 50-10 वर्षाचा एक्सपिरियन्स, पटापट वाचत असतो. पण जे बाकीचे बसलेले असतात त्यांना काही एक्सपिरियन्स नसतो, ते साधे असतात. तसंच समजा गुरुचरित्र जेव्हा आपण घरी पारायण करतो तर आपण प्रत्येक शब्द, ईच आणि ईच वर्ड म्हणजे काय, प्रत्येक शब्द आपण वाचला गेला पाहिजे आपल्या मुखातून, आपल्या कानाला ऐकू येईल तसं गुरुचरित्र वाचलं पाहिजे. नुसते बोट फिरवायचे आणि अध्याय संपवायचं आणि म्हणायचं माझं झालं गुरुचरित्र पारायण. भ्रमिष्ट होतं माणूस, लक्षात ठेवा. सोपं नाहीये गुरुचरित्र पारायण करायचं. सगळ्यात मुख्य एक नियम लक्षात ठेवा, ब्रह्मचर्याचं पालन. मला असं खूप जणांचे फोन आले, गुरुजी आमचं ब्रह्मचर्याचं पालन केलं. खूप महिला सेवेकरी असेल, पुरुष असेल, सगळे, मुलं मुली सगळ्यांचे फोन आले. गुरुचरित्र पारायण करायला बसले पण आमचं ब्रह्मचर्य गेलं. कशाला बसता? तुम्हाला जर ब्रह्मचर्याचं पालन करणं होत नसेल, हा मुख्य नियम आहे, मेन नियम. हा नियम या नियमाबद्दल कोणी बोलत नाही. गुरुचरित्र पारायण करताना जर तुमचं ब्रह्मचर्याचं पालन तुमचं जमत असेल तर पारायण करा, अन्यथा करू नका. स्वामीचरित्र वाचा, काही नियम नाही त्याला. ब्रह्मचर्याचं पालन करणं महत्वाचं आहे. खूप जण म्हणतात मग त्यांचा नवरा ऐकत नाही, काही काहींचे बायका ऐकत नाही. हे नवरा बायकोमध्ये तुमच्यामध्ये संवाद पाहिजे. 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन पाहिजे, लक्षात ठेवा.
हा मुख्य नियम. दुसरा नियम म्हणजे सवळं घालून पारायण करायचं. काही काही जण काय करतो, खूप ठिकाणी बघितलं मी, मंदिर असेल, मठ असेल, केंद्र असेल, सर्रास जीन्स पॅन्ट घालून करता, ड्रेसवर करता. नाही, गुरुचरित्र पारायण हे साडीमध्ये घातलं, साडीमध्ये केलं पाहिजे. आपल्या महिला असेल, मुली असेल, कोणी असेल, हातामध्ये बांगड्या असेल, कपाळी कुंकू असेल, हळद असेल. आणि गुरुचरित्र वाचन करत असताना पुरुषांनी सवळं असेल. सवळं म्हणजे काय पण समजून घ्या. आता मी कुरोपूरला गेलो होतो, मला सवळं घालायची सवय आहे, पण कुरोपूरला जे नवीन होते, काही काही जण फक्त सवळं म्हणजे फक्त एक लुंगी असेल, धोतर असेल ते घालता, वरती उपवस्त्र घालत नाही. तर प्रॉपर सवळं म्हणता. का बरं सवळं, का बरं लागतं? सवळं घातल्याने काय होतं, आपली देवाशी एकरूपता होते. लक्षात ठेवा. म्हणून गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण करताना सवळं घाला. तुम्ही घालून बघा एकदा सवळं. कसं असतं, तुम्ही जीन्स पॅन्टवर गुरुचरित्र पारायण करा किंवा कधी केलं असेल पहिले, आणि सवळ्यामध्ये गुरुचरित्र पारायण करा. काय फरक येतो तुम्ही मला सांगा. खूप फरक येऊ. आपण सवळ्यामध्ये खूप ताकद आहे. का बरं मग सवळ्यामध्ये घालता? का बरं करायची गरज आहे? सवळ्यामध्ये आपल्या शरीरावर, आपल्या इंद्रिय जे असतात आपले पंचेंद्रिय, त्याच्यावर ताबा येतो. ताबा करा, हे सायन्स आहे. म्हणून आपले जे पूर्वज होते म्हणून काऊन गेले की सवळं का बरं घाला म्हणतात? सवळं घाला. भस्म लावा, भस्म, कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, पोटाला भस्म, छातीला भस्म. परत पिवळ्या मोरी असेल, कालभैरवाष्टक असेल ते म्हणायचं. त्याची जी पुडी असेल, संरक्षणाची पुडी आपल्या जवळ ठेवायची. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा चालू असला पाहिजे. गुरुचरित्र पारायण सकाळच्या वेळेस वाचायचं. सकाळच्या वेळेस आपल्याला झोप येऊ लागली, गोमित्र शिंपडा अंगावर. गोमित्र असं आहे शस्त्र, ते जर शिंपडलं तर आपल्याला झोप येणार नाही येणार झोप. करून बघा तुम्ही. सकाळच्या वेळेस तुम्ही सकाळी 3 वाजेनंतर गुरुचरित्र पारायणाला बसावं. दुपारच्या वेळेस थोडी विश्रांती घेतली तरी चालेल, काही हरकत नाही. सकाळच्या वेळेला काय असतं, आपण फ्रेश असतो. सकाळच्या वेळेला तुम्ही जेवढं वाचन करणार तेवढी ताकद निर्माण होते. आपण काय वाचतो ते समजतं आपल्याला, आणि मराठी भावार्थ पण वाचला पाहिजे. आपण गोमित्र अंगावर घ्या. रोज विष्णू सहस्रनाम, रामरक्षा स्तोत्र वाचायचं. गादीवर झोपायचं नाही. कोणाच्या घरचं खायचं नाही. कोणाच्या घरचं प्यायचं नाही. मोबाईलचा अति वापर कमी करावा. फोनवर याच्यावर अति जास्त कोणाला बोलायचं नाही. हे छोटे छोटे गोष्टी पाळायला पाहिजे. सगळ्यात पहिला नियम काय सांगितला मी? ब्रह्मचर्याचं पालन. हे लक्षात ठेवा. 7 दिवस वाईट बघायचं नाही, वाईट ऐकायचं नाही, वाईट बोलायचं नाही, काहीच नाही, शांत राहायचं. दुसरं, पालेभाज्या सगळ्या चालता. सगळ्या पालेभाज्या खा. तुम्हाला जेवढ्या पालेभाज्या असेल, पोळी असेल, चपाती असेल, सगळं खाऊ शकता, काही हरकत नाही. भात असेल ते खाऊ शकता. तिसरा नियम काय? झोपण्याचा. गादीवर झोपायचं नाही, खाली झोपायचं. बस. बाकी आपला प्रपंच करून परमार्थ करायचा आहे. बाकी सगळ्या गोष्टी आपण आपल्या करायच्या. आता ज्यांना त्रास होतो, त्यांना त्रास कशामुळे होतो? ते प्रॉपर नियम पाळत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही प्रॉपर नियम पाळायला सुरुवात करा. सवळं घाला. तुम्ही महिला असेल, मुली असेल, त्यांनी साडी घाला. साडीवर गुरुचरित्र वाचा. त्याचा काय फरक होतो? काही काही सेवेकरी असे आहे की सकाळी 4 वाजेपासून गुरुचरित्र वाचायला बसतात, तर त्यांचं दुपार होईपर्यंत गुरुचरित्र वाचन होत नाही. त्यांचे शब्दच फुटत नाही. काही काही गुरुचरित्र वाचन करायला बसले, त्यांना झोप येते. अशांनी गोमित्र अंगावर घ्या, भस्म लावा. गोमित्र अंगावर घ्या, भस्म लावा. गायत्री मंत्राचा जप करायचा, आपलं गुरुमंत्राचा जप करायचा, आणि मग वाचायला सुरुवात करायची. काही काहींना चक्कर येते, काही काहींना मन घाबरतं, काही काहींना वाचावं वाटत नाही, तर आपल्या घरामध्ये बाधा असते. त्याच्यामुळे काय करायचं, रोज गुरुचरित्र आपल्या घरामध्ये चालू असेल किंवा तुम्ही मठामध्ये केंद्रामध्ये वाचत असाल तर इझी घेऊ नका. नुसते बोट फिरवायचे, अध्याय हे करायचे, संपून कुठं जायचं नाही आपल्याला. गुरुचरित्र असं आहे, आपलं आयुष्य संपून जाईल पण ते गुरुचरित्र संपत नाही. अजून पण सुरू आहे बघा. गाणगापूरमध्ये तर वर्षभर 12 महिने 18 काळ गुरुचरित्र वाचन चालू असतं. विचार करा. कोणी कोणी वाचत असतं. तसंच आहे, आपण मनामध्ये कोणतीही भीती न ठेवता नियम पाळून जर केलं तर हा कोणताही प्रकारचा त्रास तुम्हाला होणार नाही. नाही होणार त्रास. होत असेल बंद होऊन जाईल. शांत राहायचं, नामस्मरण जास्त करायचं, औदुंबराला प्रदक्षिणा करायची, कोणाच्या घरचं खायचं नाही. हा त्रास आहे तो पूर्णपणे बंद होईल.
आणि असे खूप जण फोन करतात, गुरुजी काही काही जण भ्रमिष्ट झाले ते कशामुळं, नियम न पाळणं. ते म्हणता काही होत नाही, त्याचा जो असर असतो तो काही काळानंतर तुमच्यावर पडत असतो. आपलं मन स्थिर राहत नाही, मनामध्ये भीती वाटते, मनाला हे होत नाही. म्हणून महिलांनी गुरुचरित्र वाचायचं असेल तर दिंडोरी गुरुचरित्र वाचा, दुसरं कोणतंही वाचू नका. त्याचे पण नियम पहा. खूप जण म्हणतात मग त्यांच्या घरी दारू पिता. ज्या गुरुचरित्र वाचत असेल त्यांच्या घरी कोणी दारू पित असेल, नॉनव्हेज खात असेल, काही असेल, त्यांना विनंती करा 7 दिवसामध्ये नॉनव्हेज किंवा दारू या गोष्टी करू नका. तरी पण त्यांनी केलं, काही जण असतात हटकून करणारे, त्यांनी केलं तर महाराजांना माफी मागा, बस, दुसरा काहीच विषय नाही. कारण समोरच्याला आपण अडू शकत नाही, लक्षात ठेवा. समोरच्याला नाही अडू शकत आपण आपल्यामध्ये बदल करू शकतो. म्हणून गुरुचरित्र वाचन करत असताना आपल्या दिवा असेल त्याच्याकडे लक्ष ठेवा, भस्म लावा, पिवळ्या मोहरी कालभ्रष्ट म्हणून आपल्या जवळ संरक्षण ठेवा. बस एवढे जर नियम पाळले तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा कसलाही त्रास होणार नाही. तरी पण कोणाला त्रास होत असेल तरी गोमित्र अंगावर शिंपडायचं बस, आणि महाराजांची माफी मागा. रोज कान पकडायचे, नाक घासायचं, दिवसभरामध्ये काही चुकलं असेल, काही असेल, महाराजांची माफी मागायची आणि झोपायचं. लक्षात ठेवा, अशा पद्धतीने आपण जर सेवा केली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि दत्त महाराजांची सेवा कोणालाही जमत नाही. दत्त महाराजांची सेवा कोणीही करू शकत नाही. त्यांच्या भाग्यामध्ये आहे, जे पूर्वपुण्य चांगलं असेल त्यांना काही त्रास नाही होत. पण ज्यांना पूर्वपुण्य नाही, काही नाही, अशांना 100% त्रास होतो. नियम पूर्ण पाळून करा, आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.